मंडळी, मी शांती परब, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो आहे माथेरान येथे। आता माथेरान हे माझ्या घरापासून खूपच जवळ आहे, पण अजूनपर्यंत इथे येण्याचा योग कधी मला आलाच नव्हता। ते आज फायनली मी इथे आले आहे। तर चला आता मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत माथेरान फिरवते। नेरळ स्टेशनला तर पोहोचले, पण इथून पुढे कसं काय जायचं हे तर मला माहीत नव्हतं। मग इथल्या लोकल व्यक्तींना विचारून मी फायनली टॅक्सी स्टेशनपर्यंत पोहोचले। तर रेल्वे स्टेशन वरून उतरून आपल्याला इथून या साईडला रिक्षाच मिळतात। तर तिथे तुम्ही बघू शकता चार्जेस आहेत आणि त्यानुसार तुम्ही जाऊ शकता। तर काही आता मी निघाले आहे नेरळ स्टेशनच्या बाहेरून एक टॅक्सी पकडली आहे आणि आता तिथून आपण थेट जाणार आहोत माथेरान येथे। तर आता आपण इथे पोहोचलोय काही आणि इथून तुम्ही बघू शकता धुकं एवढं आहे की समोर काही दिसतच नाही। हे खालती रस्ता आहे। मंडळी तुम्ही इथे बघू शकता अगदी हिवाळ्यांमध्ये जसं वातावरण असतं तशा प्रकारे इथे आपल्याला दिसत आहे। एवढं सुंदर वाटतंय ना इथे चालायला, मी तुम्हाला शब्दामध्ये म्हणजे सांगूच शकत नाही की कसं वाटतंय। एवढं छान वाटतंय। हे खरं तर माथेरान माझ्या घरापासून खूपच जवळ आहे, पण मी इथे येण्याचा कधी ट्राय नाही केला कारण की इथे जंगल वगैरे सगळं काही आहे। सो म्हटलं की खूप रिस्की असू शकतं, पण घाबरत किती राहणार। तर त्याच्यामुळे आता मी हिम्मत एकवटून इथे आलेली आहे आणि इथे जसं मला वाटत होतं तसं काही नाहीये। इथे भयानक असं तर काहीच नाहीये, वस्ती खूप आहे, खूप सारे टुरिस्ट इथे आलेले आहेत। सो त्यातले आपणही एक आहोत। तर वेळ न दवडता इथले काही मेन पॉइंट्स आहेत ते आपण या व्हिडिओद्वारे एक्सप्लोर करूया। तर गाईज आपल्याला इथे या बोर्ड मध्ये दिसतंय की इथे 4 पॉइंट्स आहेत आणि तिथे पाठीमागे एक बोर्ड आहे, तो तुम्हाला कदाचित विजिबल नसेल, पण तिथे पण आपल्याला 3 पॉइंट्स मिळणार आहेत। तर आता बघूया आपल्याला काय काय मिळतंय, आपण ट्राय तर करू शकतोच नाही का। आणि हे 4 पॉइंट्स 2 किलोमीटरच्या आतमध्ये किंवा 2 किलोमीटरच्या पुढे आहेत, जास्त काही चालायचं नाहीये। आपण पाहूया। मंडळी मला सुरुवातीला ना 2 किलोमीटर चालणं म्हणजे खूप सोपं वाटलं होतं, पण आता अर्ध्यावर पण पोहोचलं नाहीये, पण मला इथे खूप दमायला झालंय आणि माझ्या समोर जे लोक चालतायत तर त्यांच्या भरोशावर मी इथे चाललंय। मला इथलं काही कळत नाहीये कसं जायचंय, कुठे जायचंय। मी जस्ट रील बघितलं होतं पण त्याच्यामध्ये लोकेशन नव्हतं कुठलंही। सो आता तर सगळ्यात मोठी म्हणजे काय बोलतात त्याला, माझं परीक्षा सुरू झाली आता सगळ्यात मोठी। सो लेट्स सी आपण कुठे जायचंय, काय करतोय। आय थिंक गाईज इथे एक पिसरनाथाचं मंदिर आहे, जे टेम्पल बघायला इथे खूप सारे लोक येतात, पण आता ते इथेच आहे की मागे राहिलं हे मला अद्याप कळत नाहीये। तर आपण आता तेच पाहूया। गाईज आपल्याला इथे हे लोकेशन भेटलं आहे। इथे पाठीमागे ते मगाशी आपण जे डॅम बघितलं तर त्या डॅमचा इथे धबधबा झालेला आहे अक्षरशः। आता त्याला काय बोलतात मला माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा मला। तर मंडळी मगाशी आपण जे डॅम बघितलं तर त्या डॅमच्या दुसऱ्या बाजूला आता आपण आलेलो आहे आणि तिथून आता आपल्याला काहीसा असा व्ह्यू दिसतो आहे। तर मंडळींनो आता आपण चाललो लॉर्ड पॉइंट बघू, कारण इथं लॉर्ड पॉइंट मध्ये नेमकं आपलं काय काय बघू मिळतं या माका पण माहिती नाही, कारण की मी पण इकडे पहिल्यांदाच चाललंय नाही काय। तर मग आता बघूया आपलं काय काय बघू मिळतं। आपलं मंदिराचं दर्शन तर मस्त झाला, आता त्याच्या पुढचं पॉइंट लॉर्ड पॉइंट, चला।
बाकी मंडळी, ह्या वातावरणामध्ये ना असं वाटतं की एखाद्या जंगलामध्येच, म्हणजे जंगल एरियाच आहे, नाही असं नाही, बट हे ॲक्च्युली एवढं छान वाटतं, एवढं थ्रिलिंग वाटतंय ना की आयुष्यामध्ये असं पहिल्यांदा मी एक्सप्लोअर करते. धुकं आलंय इथे आता, ते सुंदर वाटतंय नाही का, एका क्षणामध्ये सगळं हाईड होऊन जातं या धुक्यामध्ये. तर मंडळी, आता आपण पाहिला लॉर्ड पॉइंट. आता इथून पुढचे आपल्याला काय काय पॉइंट्स कव्हर करायला मिळतील ते आपण पुढे बघूया. सो लेट्स गो. पण तिथून आलो आहे लॉर्ड पॉइंट बघून, आणि आता आपल्याला हे काही पॉइंट्स आहेत तिथे 1 किलोमीटर 1.8 किलोमीटर मोस्ट आहे, तर ते बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा इथे जाणार आहोत. तर आता आपण चाललो आहे इको पॉइंट बघायला. आता इथे धुकं आलेलं आहे बऱ्यापैकी, मगाशी थोड्या वेळापूर्वी इथे धुकं नव्हतं पण आता आलं आहे. तर आता हे धुकं जायचे आपण परत वाट बघू, देन आपल्याला व्ह्यू बघता येईल. तर गाईज, आता इथून आपल्याला हे पॉइंट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर आता त्या पॉइंटच्या दिशेने आपण रवाना होऊया. तुम्ही इथून आल्याच्या नंतर इथे तुम्हाला हे 3 पॉइंट्स बघायला मिळतील, ज्याची वाट आपल्याला इथे आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथून हे पॉइंट्स दिसतील, तर त्याची वाट इथे आहे. तर सगळ्यात पहिलं हे जवळ दिसत आहेत, सो आपण या दिशेने जाऊ. गाईज, दुपारचं 1 वाजलेलं आहे आणि अजून काय माझं फिरणं नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, ह्याच्यामध्ये मी मधल्या वेळेमध्ये काही खाल्लं पिलं काही नाही. अनुभव घरले आहे हे निसर्ग बघून. निसर्गात मी फार वेडी झाले, वेडी. हाय. आता आपण चाललो आहे हनीमून पॉइंट बघायला. ऍक्च्युली तुम्हाला खरं सांगू का, इथली ही वाट चालली आहे ना, म्हणजे काय स्वर्गाचा रस्ता वाटतोय हा, अक्षरशः किती सुंदर. पण आपल्याला एक पॉइंट दिसलेला आहे इथे, पण इथे काही दिसत नाहीये धुक्यामुळे. इथे खाली एक छोटासा धबधबा दिसतोय, बाकी काहीच नाहीये. गाईज, आता आपण पुन्हा एकदा कोणत्या तरी एका पॉइंट वरती येऊन आलेलो, म्हणजे पोहोचलेलो आहोत. बोलायला जमलिंग होतंय. ऍक्च्युली आपण एका पॉइंट वरती येऊन पोहोचलोय, पण हा पॉइंट कुठला आहे हे मला कळायला मार्ग नाहीये. खूप सारे पॉइंट्स लिहिलेले होते, पण हा नेमका कोणता इथे नाव वगैरे काय लिहिलेलं नाहीये. तर मंडळी, माझ्या मागे काहीसा असा व्ह्यू आहे. इथे थोडीशी ग्रीनरी दिसते, पण इथून मागे ना पूर्ण धुकं आहे आणि सगळा जो परिसर आहे आजूबाजूचा धुक्याच्या आड गेलेला आहे. त्यामुळे इथे बघण्यासारखं आपल्याला काहीच नाहीये. पण एक मॅजिक झालेलं आहे इथे. पुन्हा हे सगळं उजाडलेलं आहे आणि आपल्याला थोडंसं काही दिसतंय. गँग चालली आहे पिकनिकला. आय मीन ते इथले स्थायिक आहेत. आणि
मंडई, हा आहे आपल्या माथेरान मधला आपला शेवटचा क्लिप. इथून मला एवढा सुंदर व्ह्यू दिसतोय, पण इथून खाली जाण्यापर्यंतचे पण त्राण आता माझ्यात उरले नाहीयेत. आता फक्त आणि फक्त माघारी जायची वाट बघते मी. हे बघा मंडईंनो, पेरू खाता पेरू. ए बाबा, आम्हाला दे थोडा. साठवून ठेवलं ना आणि त्यांना बघा तर. यांची भीती वाटतं वाईस, मोबाईल जपायचं लागता, नाही तर कधी मोबाईल लंपास करतात ना सांगा केवचो नाही. तर मंडळी, आपल्या परीने आता हे माथेरान म्हणजे आपण फिरून झालोय. खरं तर इथे खूप सारे पॉइंट्स आहेत, पण आपल्याला ते सर्व काही पॉसिबल नाहीये एका दिवसामध्ये करणं. पण आपल्याला जेवढे शक्य होते तेवढे मी करण्याचे ते पूर्णपणे प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला आपला व्हिडिओ आवडलाच असेल. जर व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.